नमस्कार प्रेक्षकांनो, सुप्रभात. प्रेमाची गोष्टच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सागर हा खूप वैतागलेला असतो मुक्तावर. तो म्हणतो, ही स्वतःला समजतेच काय? काय करून ठेवले माझ्या घरच्यांशी? त्यांना तर खिशातच घातले हिने. जो तो मुक्ता मुक्ता करत असतो आणि मला काय म्हणाली तर चिडचिड करतो. अरे पण मी का चिडचिड करतो यामागचं कारण तरी शोधून काढायचं ना. मी आता मुक्ताला सोडणार नाही. मी ह्या गोष्टीचा बदला आता नक्कीच घेईल. त्यानंतर तो आता कपाट उघडून पाहतो तर पुन्हा सागरच्याच कपाटात मुक्ताने सर्व साड्या ठेवलेल्या असतात. आता तर तो आधीच चिडलेला आहे. त्यात ह्या साड्या पाहून तर तो म्हणतो, "मुक्ताला मी 1000 वेळा सांगितले की इथे माझ्या कपाटामध्ये ह्या साड्या ठेवायच्या नाही, तरीसुद्धा ऐकत नाही ही बाई." तेव्हा सागर म्हणत असतो, की "हिने साड्या ठेवल्या आणि मी त्याला हात लावणार नाही, असं कसं शक्य होईल? मी आता हिच्या सर्व साड्या काढून बाहेर फेकतो." आता सागर ते करायला जाणार तितक्यात मुक्ता तिथे येते आणि म्हणते, की "सागर, काय करताय? माझ्या साड्यांना का हात लावला? तेव्हा मी माझ्या कपड्यांवरती तू तुझ्या साड्या का ठेवत आहेस? तुला किती वेळा सांगायचं?" तरी मात्र मुक्ता म्हणते, की "मी ठेवणार." "आणि तुम्ही काय करणार आहात?" तेव्हा सागर म्हणते, "दाखवू काय करणार आहे." मग सागर आता तिच्या साड्या एक एक करून बेडवर फेकायला सुरुवात करतो. मात्र आता मुक्ता म्हणते, की "असं का? मग मीही दाखवते." मग आता सागरचे सुद्धा कपडे मुक्ता ही बाहेर काढणार असते तर सागर तिला अडवतो. त्यानंतर सागरला जोरात ती धक्का मारून बाजूला करते आणि त्यानंतर सागरचे सर्व कपडे बेडवर फेकून देते आणि म्हणते, "जे तुम्ही केले तेच मी केले." लगेच सई येते आणि म्हणते, की "मुक्ता मम्मा, बाबा तुमचं काय चाललंय? का सारखे भांडत आहात तुम्ही दोघं जण?" तेव्हा तुमच्या भांडणाचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. काय चाललंय? तुम्ही असं लहान मुलासारखं काय भांडताय? आणि ह्या कपड्यांचा पसारा कोणी केलाय? तेव्हा आता सागर आणि मुक्ता दोघंही गप्पच बसतात. मग त्यानंतर मुक्ता म्हणते, की "ऐक ना सई, आपण थोडे दिवस आईकडे राहायला जाऊयात का? तुला आवडतं ना तिकडे?" तर सई म्हणते, "हो मम्मा, चालेल ना, जाऊयात." सागर म्हणतो, "सई, तू कुठेही जाणार नाहीयेस. बाकीच्यांना काय करायचंय ते करू दे." असं रागात असतो म्हणतो. पण सई म्हणते, की "नाही बाबा, मला जाऊ द्या ना. आजी किती छान छान गोष्टी सांगते आणि पुरू बाबा तर मला झाडांना पाणी घालायला सुद्धा घेऊन जातात. झाडे लावतो आम्ही, खूप मजा येते. मला जाऊ द्या ना बाबा." आता सागरला कळतं सई काय माझं ऐकत नाहीये. तेव्हा मुक्ता म्हणते, की "मग तुला यायचंय ना सई आजीकडे? मग चल, मला बॅग भरू लाग." असं म्हणून आता सई आणि मुक्ता दोघी बॅग भरत असतात आणि सागरलाही कळून चुकतं, की आता सई सई काही माझं ऐकत नाहीये. त्यानंतर आता मुक्ताला बॅग भरण्यासाठी जागा होत नसते म्हणून मुक्ता आता सागरचे कपडे जमिनीवर खाली फेकून देते. हे पाहून तर सागरला अजूनच राग येतो, अजून चिडतो. त्यानंतर मुक्ता आता बॅग भरते आणि मग सईला म्हणते, की "चल, आपण आता थांबायचं नाही. आपण आत्ताच आजीकडे निघून जाऊया." तेव्हा सई म्हणते, "चालेल." पुन्हा सागर तिला म्हणतो, "सई, तुला सांगितलेलं कळतं ना? तुला मी काय म्हणालो? जायचं नाही. तू इथेच थांबायचं. तू कुठेही जाणार नाही." सई म्हणते, "प्लीज बाबा, मला जाऊ द्या ना माझ्या मुक्ता मम्माबरोबर. मी येईल ना पुन्हा." असं म्हणून सई काही ऐकत नसते. त्यानंतर आता सई आणि मुक्ता दोघी हॉलमध्ये येतात. तेव्हा आता मुक्ता ही सईचे शाळेचे कपडे वगैरे सर्व काही भरत असते. तर इकडे सागर आता म्हणतो, की "या घरात काय चाललंय काहीच कळत नाहीये मला." तेव्हा आता सागरला मुक्ताचा खूपच राग आलेला असतो कारण त्यांचं चांगल्याच प्रकारे जोरदार भांडण चालू असतं. त्यानंतर पुढे आता मुक्ता बॅग भरते हे पाहून इंद्रा तिथे येते आणि म्हणते, की "काय गं मुक्ता, बॅग कशाला भरलीस गं?" तेव्हा मुक्ता सांगते, की "काय आहे ना, आई-बाबा खूप दिवसानंतर गावावरून इकडे येत आहेत, तर म्हटलं थोडी साफसफाई करून म्हणून बॅग भरत आहे." तेव्हा इंद्रा म्हणते, की "हेच कारण आहे ना नक्की?" स्वाती आता मुक्ताकडेच पाहू लागते. मग मुक्ता म्हणते, "हो, नेहमी हेच होतं ना, जवळ माहेर आहे म्हटल्यावर मी जाते आणि येते. कधी राहायलाच मिळत नाही मला. मग आता ठरवलं, की आई-बाबाही घरात नाही मग सई आणि मी तिथेच राहणार आहोत. मग हे कपडे भरले ना, की अशी फिलिंग तरी येते, की नक्की मी माहेरीच चालली आहे." तेव्हा आता इंद्रा म्हणते, की "अगं मग येऊन जाऊन कर ना. इकडेही लक्ष दे, इकडेही दिवाळी आहे." मग आता म्हणते, की "आईने मला फोन केला होता हो आई. आई म्हणाली, की जरा फराळासाठी मदत कर." मग आता मुक्ता, "बरं ठीक आहे, तू आता बॅगच भरली आहे म्हटल्यावर मी जर तुला थांब म्हणाली तर तू काही थांबणार नाही आहेस. तेव्हा तुला जायचे तर जा." असे इंद्रा म्हणते आणि स्वाती आता संशयाने मुक्ताकडे पाहत असते कारण त्या दोघींना पक्क माहीत असतं, की नक्कीच सागरचा आणि हिचं काहीतरी झाले आणि म्हणूनच हिने आता हे नाटक केलंय. त्यानंतर आता मुक्ता म्हणते, की "सई, चल मग निघूया." तेव्हा आता त्यांचं बोलणं हे गपचूप इकडे लपून बसलेली सावनी सर्व काही ऐकत असते आणि तिलाही आता धक्काच बसतो. एक प्रकारे तिला इथे आनंद झालेला असतो, की मुक्ता आता बॅग भरून चक्क तिच्या माहेरी जायला निघाली की काय, घर सोडून चालली की काय, असा विचार ती करू लागते. तेव्हा तिला आनंदच होतो. ती म्हणते, की "मुक्ता, तुला जिकडे जायचंय तिकडे जा. असंही तू तिकडे दिवाळीचं गोड फराळ करून तुझं तोंड काही गोड होणार नाहीये. तुझ्या तोंडाची चव ही कडूच झालेली आहे आणि तीही सागरमुळे. तेव्हा आता तुमचे दोघांचंही आता नातं कसं तोडायचं याचा मला चांगली संधी सांधून आलेली आहे. कारण आता तुम्ही दोघं लांब राहणार म्हटल्यावर संशयाला अजून जागा निर्माण होणार आणि त्याच जागेमध्ये मी अजून फूट पाडणार." तेव्हा ती खूपच खुश होते. तितक्यात आता सावनीचा फोन वाजतो. तिला तिच्या मैत्रिणीचा ज्योतीचा फोन आलेला असतो, जी त्या दिवशी पार्टीमध्ये आलेली असते.
ती आता सावनीला म्हणते, "काय गं सावनी, परत कधी आहे पार्टी? आणि यावेळेस तू हरू नकोस, नाहीतर आम्हालाही तोंडावर पाडशील." त्यानंतर सावनी म्हणते, "तसं नाही गं, मला तर जिंकायचंच आहे, पण किट्टी पार्टी कधी होईल हेच कळत नाही ऐक ना, मला जरा पैसे हवे होते." तेव्हा ज्योती म्हणते, की "पैसे तुला कशाला गं? काय का कारण आहे?" तेव्हा "मला कोणाची तरी मदतीची गरज आहे." मग ज्योती म्हणते, की "मी तुला पैशांची मदत करत आहे, देऊ का मी तुला पैसे?" पण सावनी म्हणते, "नाही गं, नको." आणि आता ती विचार करते, की सागर मला पैसे देतो, पण सागरचा पॉकेट मनी किती छोटा आहे आणि माझ्या तर महागड्या लाईफस्टाईलमध्ये मला काय करावं हेच कळत नाही आहे. एकतर माझा नेल आर्टचाच खर्च खूप आहे आणि त्यात हा सागर एवढेसे पैसे देऊन मला भागवतोय. मला नाही वाटत इथे मला सेफ, कारण माझ्या महागड्या लाईफस्टाईलमध्ये मला जगणं मुश्किल करून टाकले ह्या सागरने. तेव्हा आता मला काहीतरी पैशांची मदत करावीच लागेल, असं ती म्हणत असते. आणि ज्योती फोन ठेवून देते. तर इकडे सावनी विचार करायला लागते, की आता पुढे मी कसं करणार आहे. एक तर हर्षवर्धन होता तेव्हा माझं सर्व काही व्यवस्थित चाललेलं होतं, पण आता मला पैसे कमी पडत आहेत, तेव्हा आता काहीतरी मार्ग शोधावाच लागेल असा विचार ती करू लागते. तर पुढे आता तिला सागरचाच खूप राग येत असतो. दुसरीकडे आता सई आणि मुक्ता दोघीही माधवीकडे आलेल्या असतात. माधवी ही घरातच असते. तेव्हा आता माधवी मुक्ताला हसू लागते. मुक्ता म्हणते, "मी इतकी सिरियस आहे, मग तुला हसायला काय झालं?" तेव्हा माधवी म्हणते, की "कसं आहे ना मुक्ता, तुझं लग्न होण्याआधी मी देवाकडे एकच प्रार्थना करायची, की जसा नवरा मला मिळाला तसा माझ्या मुक्ताला नसू दे, नको मिळू देऊ, पण नक्की तेच झालेलं दिसतंय." तेव्हा आई, "तू त्या सागरला आपल्या बरोबर बिलकुलच कंपॅरिझन करू नको, दोघांमध्ये फार फरक आहे." तेव्हा माधवी म्हणते, "तसं नाही गं, पण किती झालं तरी सर्व पुरुष सारखेच असतात ना मुक्ता." तेव्हा मुक्ता म्हणते, की "बाबा किती केअरिंग आणि सपोर्टिव्ह आहेत आई, आणि तू त्यांना सागरच्या लाईनमध्ये बसूच नको." तेव्हा माधवी म्हणते, "अगं, माझंही तसंच आहे ना, सागर मला सपोर्टिव्ह आणि केअरिंग वाटतो, पण एक बायको म्हणून तुला तो वेगळा वाटू शकतो ना. माझंही तसंच आहे. पुरू तुझ्या बाबतीत तुझे वडील आहे म्हणून तुला चांगले वाटतात, पण एक नवरा म्हणून मला तर नेहमी काही ना काही खटकतच असतं." त्यानंतर आता मुक्ता म्हणते, की "अगं सागर असा नव्हता काही, पण अचानक त्यांना काय झालंय, ते अचानक खूप बदलले ते आता माझ्यावर संशयसुद्धा घ्यायला लागला." तेव्हा माधवीला धक्काच बसतो. दुसरीकडे मिहीर हा सागरकडे ऑफिसच्या कामासाठी आलेला असतो आणि त्याला काहीतरी सह्या करायच्या असतात, म्हणून तो बोलणी करत असतो. इकडे आता माधवीलाच मुक्ता सांगू लागते, की "अगं आई, आधी कसं होतं ना, आम्ही नजरेमधून एकमेकांना ओळखायचो, माझी भाषा त्यांना कळायची, माझ्या फिलिंग्स त्यांच्यापर्यंत पोहोचत होत्या आणि आम्ही प्रेम कृतीतून व्यक्त करत होतो. पण आता तसं काहीच नाही आहे." इकडे मिहीरही सागरला म्हणत असतो, की "सागर, तुला काय झालं, तुझे इतका उदास का आहे, तुझा चेहरा इतका नाराज का दिसतोय, काही झालंय का?" तेव्हा "वहिनी कुठे, किचनमध्ये दिसल्या नाही मला, काही झालंय का तुमचं भांडण वगैरे?" सागर म्हणतो, "वहिनी गेल्या माहेरी, त्या सोडून गेल्यात मला." तेव्हा मिहीर म्हणतो, की "असं काय झालं की त्या तुला सोडून गेल्यात?" मग सागर सांगू लागतो, की "तिच्या साड्या मी कपाटातून बाहेर फेकून दिल्या, त्यानंतर तिने सुद्धा माझे कपडे बेडवर फेकून दिले, आणि मग तिने आता तिला राग आला असं दाखवत लगेच बॅग भरली आणि सईला घेऊन ती बोलली, की मी आजीकडे चालली आहे." सईलाही तिने नेलंय. तेव्हा आता मिहीर म्हणतो, की "अरे सागर, पण तुमच्या दोघांचं चाललंय काय? मी किती दिवसांपासून पाहतोय हेच." "अरे दादू, तू इतका मग स्ट्रेस फ्री कसा काय आहे? बायको जर घर सोडून गेली तर तुला काहीच वाटत नाही आहे का?" तेव्हा "मी काय करू? ती निघून गेली, त्यात माझी काय चूक आहे?" असं मिहीरला सागर म्हणतो. इकडे आता मुक्तासुद्धा खूप चिडलेली असते. ती सागरबद्दल आता माधवीला सांगत असते, की "नेहमी परीक्षा का द्यायची मी? नेहमी अग्निपरीक्षा द्यायची? इथे काय शाळा आहे का संसार म्हणजे? की नेहमी आता सागर माझ्यापुढे प्रश्नपत्रिका ठेवणार, मग मी त्याची उत्तरं सॉल्व्ह करायची आणि सारखे प्रश्नपत्रिका सोडवत बसायच्या का? हे काय आयुष्य आहे का? संसार आहे? तेव्हा कसं जगायला पाहिजे हे सुद्धा कळत नाही का त्यांना? नेहमी माझी परीक्षा घेणार आणि मला हरवण्याचा प्रयत्न करतात ते. एकतर त्यांचा विश्वासही बसत नाही आणि ज्या गोष्टीमध्ये तथ्य नाही तीच गोष्ट धरून बसतात. मी प्रत्येक वेळेला यांना तोंड नाही देऊ शकत ना, प्रत्येक वेळेला मी यांच्या प्रश्नांची उत्तरं नाही देणार." तेव्हा महादेव म्हणते, की "अगं मुक्ता, तुमचं असं चाललंय का? मग अगं तू त्यांना समजव, त्यांच्या मनातला गैरसमज काढून टाक, एकदा बोलून बघ." तेव्हा मुक्ता म्हणते, "आई, तुला असं वाटतं का मी त्यांच्याबरोबर बोलले नसेल? अगं एकदा काय 1000 वेळा मी त्यांची समजूत काढली, त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या मनावर काही गोष्टी अशा कोरल्या आहेत ना, की त्यांचा गैरसमजच दूर होत नाहीये. मग अजून मी काय करायला हवंय?" तेव्हा माधवीलाही प्रश्नच पडतो. तर इकडे आता सागर मिहीरला म्हणतो, की "स्वतःला समजतेस काय ती? स्वतःहून बॅग काय भरली काय, माझ्यासमोर नाटकं करते काय, भांडण करते काय, आवाज चढवला आणि गेली निघून माहेरी." मग मिहीर म्हणतो, "अरे वहिनी अशी नाही आहे, मी तिला बहीण मानले आणि माझी बहीण अशी नाही आहे, तिने मला राखी बांधलेली आहे." तेव्हा सागर म्हणतो, की "म्हणजे तुला मित्राची कदर नाही आहे, तुला तुझ्या बहिणीची बाजू घ्यायची आहे का? तुला तिचंच पुळका आहे ना? माझं जाऊ दे, माझ्या फिलिंग्स तुला नाही कळत आहे ना? तेव्हा अरे दादू, तू इथे काय करतोय? तू तिच्या मागे जायला हवं होतं ना, तिला समजवायला हवं होतं, हे मला तुला सांगायचंय." तेव्हा सागर म्हणतो, "म्हणजे त्या स्वतःच्या मनाने गेल्या, वरतून मला विचारलं नाही, सईलाही घेऊन गेल्या आणि त्यानंतर सुद्धा मी तिच्या मागे जायचं असं तुला वाटतं का? खूप पुळका आहे रे तुला मुक्ताचा."
तरीसुद्धा मिहीर म्हणतो, "नाही दादूस, असं नाही. गैरसमज हे खूप मोठं कारण होऊ शकतं तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये फूट पडण्याचं. तेव्हा एकदा बोलून बघ. नक्कीच वहिनी ऐकेल. मला खात्री आहे माझी बहीण चांगली आहे. तू जा दादूस, जा बरं लवकर." असं फोर्स करत असतो मिहीर. त्यानंतर मिहीरला आता सागर हाकलून देतो आणि म्हणतो की, "तू माझ्यासमोरून चालता हो. मला तुझं काहीच ऐकायचं नाही तेव्हा आता मिहीर हा निघून जातो. इकडे आता सावनी किचनमध्ये काम करत असते, तर इंद्रा आणि स्वाती ह्या टेबलवर बसून मुक्ताबद्दलच संशयाने विचारपूस करत असतात. तेव्हा स्वाती ही कुजबूज करत म्हणते की मुक्ता माहेरी गेली म्हणून सावनी पुढे पुढे करत आहे. इंद्रा म्हणते, "हो ना, मलाही 10 वेळा विचारते, तुम्हाला चहा देऊ का, तुम्हाला कॉफी देऊ का, आणि आता तर भांडी घासते. बघ ना कशी बदलते. अगं मला माहिती आहे तिला मुक्ताची जागा घ्यायची आहे म्हणून ती अशी गोड गोड बोलते, पण जाऊ दे ना, आपल्याही घरातली कामं होत आहेत." आणि त्या दोघे हसू लागतात आणि म्हणतात की जाऊ दे, आपलं घर तर स्वच्छ होते ना सावनीच्या हाताने, बरं झालं, करू दे तिला काम. त्यानंतर त्या मुद्दामूनच सावनीला आवाज देतात आणि म्हणतात की, "ए सावने, इकडे आहे का सावने?" लगेच सावने आता म्हणते, "काय झालं आई?" मग इंद्रा म्हणते की, "अगं काय सांगू तुला, आपलं जे वॉशिंग मशीन होतं ना ते बिघडलंय आणि नवीन वॉशिंग मशीन आणलं तर त्याचा डेमोसुद्धा अजून झालेला नाही आहे. तेव्हा त्याला आपण नाही वापरू शकत. मग एक काम करशील का, आजचे दिवस कपडे हाताने धुतेस का तू?" आता तर सावनीला धक्काच बसतो, तिचं तोंड वाकडं होतं. ती मनातच विचार करते की, "आई, अहो इतक्या सगळ्यांची कपडे मी धुवायची का?" इंद्रा म्हणते, "नाही जमणार ना तुला? वाटलंच होतं, जाऊ दे, मीच करून घेते." लगेच सावनी आता पुढे पुढे करत म्हणते की, "अहो आई नका, तुमचे गुडघे दुखतात ना, तुम्हाला बरं नाही आहे ना, मग एक दिवस मी करून घेईल." पण ही काही ती मनापासून बोललेली नसते. तिच्या मनात खूप राग आलेला असतो की अरे देवा, एवढ्या सगळ्या माणसांची कपडे हाताने धुवायचे म्हणजे खूपच कठीण आहे. तिचा चेहरा पाहून तर इकडे इंद्रा आणि स्वाती दोघे हसू लागतात. त्या खरं तर सावनीची मजाच घेत असतात आज. चांगला चान्स मिळाला त्यांना, मुक्ता घरात नाही आहे म्हणून त्यांनी सावनीलाच कामाला लावायचं ठरवलंय. तर दुसरीकडे मुक्ता ही म्हणत असते की, "अगं आई, मला कळतच नाही आहे सागरचं वागणं." तेव्हा माधवी म्हणत असतात की, "हे बघ, स्त्रीकडे जी शक्ती असते ना मती गतीची, तशी पुरुषांकडे नसते. पुरुष हे सगळ्या गोष्टी मनात ठेवत असतात आणि होतं काय मग, पुरुषांना असं वाटतं की बायका खूप बोलतात, कारण बायका ह्या बडबड करत असतात ना, पण पुरुषांना हे कळतच नाही की बायका ह्या मन मोकळं करून त्यांचं मन तरी हलकं करतात. पण पुरुषांचं काय होतं माहिती आहे का, प्रत्येक गोष्ट मनात ठेवतात. ते ना बायकोजवळ काही गोष्टी सांगतच नाहीत आणि मग त्यांचं मन असं गच्च भरलेलं असतं आणि तसाच प्रकार सागरबरोबर होतोय मुक्ता. तेव्हा तू त्यांच्या मनातला गैरसमज गोड बोलून काढायला हवा होता. उगाच वाद करून ते वादाचं कारण असं होईल आणि मग तुमची ताटातूट होईल. हे नको, असं नको करू मुक्ता. मी तुला चांगलं सांगते, कारण पुरुषांचं वागणं आणि स्त्रियांचं वागणं यात खूप फरक आहे आणि दोघांच्या वागण्यामध्ये समतोल तर असायलाच पाहिजे ना. तेव्हा आता मुक्ताला तिची चुकी कळते, कारण इथे माधवी म्हणत असतात की, "हे बघ, जर सागरची एखादी मैत्रीण आली असती तर तुला जलस झालंच असतं ना." मुक्ता म्हणते, "नसतं झालं आई मला जलस, मी खूप फ्री आहे." तेव्हा माधवी म्हणते, "तोच तर फरक आहे ना, पुरुषांना हे कळत नाही तर स्त्रियांना काही गोष्टी कळतात." मग आता मुक्ता म्हणते की, "म्हणजे काय?" तेव्हा माधवी म्हणतात की, "हे बघ, 6 वर्ष सागर एकटे राहिले. त्यांची बायको दोन्ही मुलांना सोडून निघून गेली होती. त्यांनी एक प्रकारे धोका दिला होता आणि त्या सावनीला विसरता विसरता त्यांना खूप कठीण झालं असतं. तेव्हा तीच परिस्थिती पुन्हा उद्भवली तर अशी भीती त्यांना वाटत असेल मुक्ता, कारण अचानक आशू आलाय आणि तू बदलली आहे असं त्यांना वाटत असेल. कदाचित असं नसेलही किंवा असेलही, पण मग त्यांच्या मनात काय आहे हे तुला कसं कळणार?" तेव्हा मुक्ताला कळतं की असं असू शकतं आई, कारण आशू हा रोज माझ्याकडे येतो. मग आता माधवी म्हणतात की, "आता तुझ्याच हातात आहे." तेव्हा मुक्ता लगेच माधवीच्या मांडीवर डोकं ठेवते आणि म्हणते की, "आई." तेव्हा माधवी म्हणते, "काय झालं?" मग मुक्ता म्हणते की, "एका हुशार आईची वेडी मुलगी. खरंच आत्ता मला कळालं की सागरच्या मनामध्ये काय चाललंय नक्की. तेव्हा तू त्याला समजवशील ना, तू पुन्हा तिकडे जाशील ना." असं आता माधवी मुक्ताला समजवतात. प्रेक्षकांनो, आता हा भाग इथेच संपलेला आहे. तर पुढील भागामध्ये असं बघायला मिळणार आहे, सागरची नवीनच एक नभा नावाची मैत्रीण तिथे आलेली असते आणि सागरने तिला मिठी मारतानाच मुक्ताने पाहिलेलं असतं, कारण ती लहानपणीची मैत्रीण आहे आणि ती इतक्या दिवसांनी भेटली म्हणून मी तिला मिठी मारली, हेच कारण सागर पुढे असतं. तर आता मुक्ता रडायला लागते आणि म्हणते की, "सागर, तुम्ही तिला माझ्यासमोर मिठी मारली, तुमची मैत्रीण आहे ना ती." मग आता मुक्ताला तिच्या चुकीची जाणीव होते की मी सुद्धा आशूला अशीच मिठी मारली होती. तर पुढे आता सागर एकटाच हा खाली येऊन बसलेला असतो. सावनी लगेच त्याचे कान भरायला येते आणि म्हणते की, "अरे सागर, तू मुक्ताला जसं बंधनात अडकून ठेवलंय ना, त्याच्यातून तिला मुक्त कर. तिला हे सगळं नाही सहन होते. तेव्हा तू तिला सोडून का देत नाही? तिला कर ना मोकळं." तेव्हा सागरला चक्क सावनी ही मुक्ताला सोडून देण्याचं नाटक करते आणि त्याच्याबद्दल म्हणजे मुक्ताबद्दल सागरला पुन्हा आता ती भडकवण्याचं काम करते. तर सागर ह्यावेळी सावनीचं ऐकणार का? हेच आपल्याला पाहायचे. पाहत रहा प्रेमाची गोष्ट. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.